तर भारत पाकिस्तान सामना येत्या रविवारी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचा तात्काळ सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। भारत पाकिस्तान सामना रद्द करा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। तसंच या प्रकरणावर उद्या सुनावणी घ्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती। मात्र न्यायालयाने सदर याचिका तात्काळ ऐकण्यास नकार दिलाय। भारत आणि पाकिस्तान दरम्यान येत्या रविवारी सामना पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, एकीकडे राजकारण्यांकडून नेत्यांकडून या संदर्भात टीका प्रतिटीका दावे प्रतिदावे होत आहेत आणि दुसरीकडे न्यायालयाकडून सुद्धा हा महत्त्वाचा निर्णय नाही म्हणता येणार, मात्र न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे। अगदीच या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे कायद्याचे अभ्यासक असणाऱ्या स्नेहा राणी, अभिषेक वर्मा, मोहम्मद अनस चौधरी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली। त्यांचं असं म्हणणं होतं की पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, त्यामध्ये भारतीय नागरिकांचा त्याचबरोबर आपल्या सैनिकांच्या शहीद झाले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना आयोजित करणं राष्ट्रीय प्रतिष्ठेशी आणि जनभावनेशी विसंगत संदेश देणार आहे। त्या दृष्टिकोनातून हा जो सामना होणार आहे त्या सामन्याला देशाचं राष्ट्रीय हित, नागरिकांचे जीवन आणि सशस्त्र कर्मचाऱ्यांचं बलिदान याचं स्थान महत्वाचं आहे क्रिकेट सामन्यापेक्षा। त्यामुळं हा सामना होऊ नये अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी आज न्यायालयासमोर करण्यात आली होती। मात्र न्यायालयाने या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी घेण्यास जे आहे ते नकार दिलेला आहे। आणि नाही शिवाजी, त्यामुळे आता न्यायालयाने तात्काळ सुनावणी ऐकण्यास नकार दिलेला आहे। रविवारी सामना पार पडणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।